नमस्कार। आज मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे, पण त्या अगोदर थोडीशी बाहीबद्दल माहिती। कारण कटिंग मध्ये बाही कटिंग करताना चुका होतात, चूक भूल होते किंवा चुकीने वेगळी बाही कट होते, कशी कट होते किंवा मुंडा परफेक्ट कट होत नाही, बाहीचा बायसेप किती घ्यायचा समजत नाही, मुंडा कसा घ्यायचा ते समजत नाही। तर अशा काही गोष्टींचा तुम्हाला जर हे असेल, अडचणी येत असतील तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ काढलेला आहे। तर सर्वात प्रथम आधी बाहीच्या कटिंगसाठी माप कोणती असायला पाहिजे हे बघणार आहोत आपण। आपली जर आपण कस्टमरचं जर अंगावरून माप घेतलं असेल तर कसं घ्यायचंय अंगावरून माप ते पण दाखवते। तर बाही उंची घ्यायचे, तर आपण बघणार आहोत एल्बो साइज बाही, म्हणजे जी मी आता अंगामध्ये घातलेले आहे ब्लाउज त्याची एल्बो साइज बाही। तर हा हात असा करायला लावायचा आपल्या कस्टमरला, आणि ही जी घडी पडलेली आहे बघा इथं, तर या रेषेत आपल्याला उंची घ्यायची असते। जर तुमची एल्बो साइज बाही असेल तर तेव्हा तुम्हाला या रेषेवर, म्हणजे ही जी घडी पडते आपली तिथपर्यंत आपल्याला घ्यायला लागते उंची बाहीची, तशी उंची घ्यायची। आणि ही जी शोल्डर आहे आपली इथं उंचवटा, तिथून टेप लावून त्या घडी जवळ किती माप आले ते बघायचं आहे आणि तसं माप घ्यायचंय। आता माझं किती आलेलं आहे तर 11 इंच आलेलं आहे, बरोबर। तर माझी 11 इंचाची बाही होणार आहे एल्बो साइज। त्यानंतर अंगावर माप घेताना एक उंची घेतली आपण, नंतर हा बायसेप घ्यायचा आहे। हे बघा, हा बायसेप घ्यायचा आहे। कुठे घ्यायचंय बायसेप ते पण दाखवते। साधारण शोल्डर पासून 3.5-4 इंचाच्या अंतरावर टेप लावायचा असा, किंवा मग असा हात केला की इथे बघा उंचवटा येतो हाताला आपल्या, असा हात करायला लावायचा कस्टमरला आणि इथे टेप लावायचा शोल्डर पासून 3.5-4च्या अंतरावर। तर हे आलेलं आहे माझं 14 इंच। किती आले? 14 इंचावर आलेली आहे आपली बायसेप, बरोबर। आता ही झाली 11 इंच उंची। मग माझा आपला दंडघेर किती असणार आहे ते पण बघून घ्यायचं। तर इथं बघायचं आहे दंडघेर, आपला एल्बो साइजचा दंडघेर इथे येणार आहे। तर इथे मोजताना कसं मोजायचं, असा सरळ हात न ठेवता असा हात वर करायला लावायचा असा, आणि मग आपल्याला एक बोट आत ठेवायचं असतं नेहमी असं टेपच्या आत, आणि हे घ्यायचं दंडघेर आला। तर दंडघेर आपला किती आला तर 11 इंच आला, आणि उंची सुद्धा 11 इंच आलेले, आणि बायसेप किती आला तर 14 इंच आला। एवढी 3 माप आपल्याला पाहिजे आहेत बाही कटिंग साठी। हे झालं आता अंगावर माप घेतलं आपण। तर त्यानंतर आपल्याला ब्लाउज आलेला असतो जुना मापाला, तर तेव्हा काय करायचं, तर तेव्हा कदाचित आपल्याकडे छोट्या बाहींचा सुद्धा ब्लाउज आलेला असतो, आणि मग कस्टमरची डिमांड असते की आम्हाला एल्बो साइज करायचे। आता त्या ब्लाउज वरून आपण कसं करायचं, आणि अंगावर माप तर घेतलंच नाही बाहीचं, तर मग काय करायचं, उंची आपली कमीत कमी, आता आपल्याला कस्टमरची उंची तर लक्षात येतेच, तर त्याच्यावरून आपण 9.5च्या पुढेच ठेवायची। एल्बो साइज म्हटलं की 9.5च्या पुढेच बाही ठेवायची। तर साधारण, किंवा मग कस्टमर आहे तोपर्यंतच ते म्हटलं एल्बो साइज आपल्याला बाही शिवायची, तर त्यांची एल्बो साइज घेऊन मापून घ्यायची उंची। त्यानंतर बाही आपली दंडघेर असतो ना बाही ब्लाउजचा, त्याच्यावर आता समजा 5 इंचाची ती बाही आहे जुन्या ब्लाउजची, तर 3.5 इंचावर किती अंतर येतंय दंडघेराला ते बघायचं। साधारण ब्लाउज दाखवते मी एक बघा। आता समजा असा छोटा ब्लाउज आहे, आता हा माझाच ब्लाउज आहे, हा छोटा ब्लाउज आलेला आहे मापाला आपल्याला, आणि त्याच्यावरून आपल्याला फुल म्हणजे एल्बो साइज बाही शिवायची। तर मग इथं बघायचंय उंची किती आहे, या 5 इंच आहे, बरोबर। तर 3.5 किंवा 4, म्हणजे ही जी पट्टी आहे त्या पट्टीच्या ठिकाणी बघायचंय असं आडवं दंडघेर किती आलाय पट्टीच्या ठिकाणी। तर इथं आलेला आहे 6.25, बरोबर, 6.25 आलेला आहे। तर 6.25 मध्ये आपल्याला अर्धा इंच लुजिंग घ्यायचं असतं जर ब्लाउज वर घेतलंय तर, आणि अंगावर माप घेतलं तर आपण एक बोट आतमध्ये ठेवून माप घेत असतो, बरोबर ना, मगाशी मी तुम्हाला सांगितलंय। तर मगाशी आपला अंगावरून घेतलं तेव्हा बायसेप किती आला 14 आला, आणि आता ब्लाउज वर किती आलेला आहे तर 6.25 आला, बरोबर ना, म्हणजे 6.25 आला। यामध्ये आपण अर्धा इंच लुजिंग देणार आहोत, म्हणजे किती आला 6.75, बरोबर ना। तर हे 6.75 आलं, आणि इथं किती आलं 7 आलं, समजलं। 6.25 ही आपण डबल घडी घेतलेली आहे फिटिंगची,
6.25 आणि परत इकडचे 6.25 किती झाले तर 12.5. मग आपल्याला अजून अर्धा इंच प्लस करायचंय तर 13 इंचाचं झालं. आणि हा लुजिंग मध्ये राहतो. आपण 1 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे त्यामुळे लुजिंग मध्ये राहतो. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाउजवर पण बायसेप काढायचा आहे आणि अंगावर बायसेप आणि बाहीचं माप असं काढायचंय. तर आता आपण या मापाची कटिंग बघूया. तर सुरुवातीला ही फुटपट्टी आहे तर ती 12 इंचाची आहे बरोबर. तर आपल्याला 11 इंचाची बाही काढायची आहे उंची एल्बो साईज. तर इथे बरोबर 12 इंचावर मी खूण करून घेतली कारण फुटपट्टी आपली 12 इंचाची असते. 1 इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे. अस्तरच्या ब्लाउजची कटिंग दाखवते मी. बिना अस्तरचा ब्लाउज असेल तेव्हा तुम्हाला 2 इंच त्यामध्ये प्लस करायचे. आता आपल्याला घ्यायचंय दंडघेर. दंडघेर किती आहे आपला तर 11. 11चे निम्मे येतात 5.5. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता तुम्ही जर ब्लाउज कट केलाय माझाच आता मी माझी बाही कट करते म्हणजे माझ्या मापाचं ब्लाउज मी कट केले. कटिंगच्या वेळी आपण शिलाई मार्जिन किती घेतलेली आहे ती लक्षात ठेवायची. जर तुम्ही 2 इंच घेतली असेल तर इथं सुद्धा तुम्हाला 2 इंच घ्यावे लागतील. आणि जर तुम्ही पाठीमागचा भाग पुढचा भाग कट करताना ब्लाउजचे 1.5 इंच शिलाई मार्जिन दिलं असेल तर तुम्हाला 1.5 इंच इथं घ्यायचंय. तसं मी नेहमी 1.5 इंच घेत असते शिलाई मार्जिन त्यामुळे मी इथं दंडघेरचा निम्मा टाकून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन दिले. आता आपल्याला बायसेप टाकायचंय. बायसेप किती आलेला आहे 14. अंगावर माप घेऊन आपण 14 वर बायसेप टाकला. 14चे निम्मे 7 येतात बरोबर. तर इथे आता हे पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे कटिंग. तर इथं ही सरळ रेघ ओढून घ्यायची अशी अर्ध्यापर्यंत घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी उंचीचे इथे 1.5 इंचावर खूण करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपला हा मुंडा सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता ब्लाउजच्या वेळी मुंडा किती मुंड्याचा घेर तुम्ही बघितलाय बघायचा किंवा मग मोजून बघा. असं आता मी मोजून दाखवते. या पद्धतीने मुंडा मोजायचा आहे. इथे सुद्धा 1 बोट आतमध्ये ठेवायचंय टेप मध्ये आणि असा मुंडा मोजून घ्यायचाय. तर मुंडा येतोय माझा 16 वर बरोबर. 16चे निम्मे किती येतात 8. मग आता इथं 8 लावले या टोकाला हे बघ इथं 8 लावले. इथून हा टेप असा सरळ घेतला आणि मग हा असा टेप तिरकस करत इथं आणला तर इथं टेकलेला आहे असा इथं टेकला बरोबर. ही जी बायसेपची रेघ आहे ही कसली रेघ आहे आपली बायसेप 14 आलेला आहे त्याचे निम्मे 7 म्हणजे इकडून इकडं 7 वर ही खूण करून घेतलेली आहे आणि तिथं एक सरळ अशी उभी रेघ ओढून घेतली. लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. त्यानंतर आपल्याला पूर्ण उंचीवर 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे आणि आपला जो मुंडा आलेला आहे आता माझा हा मुंड्याचा घेर आला 16 इंच त्याचे निम्मे 8 इंच. ते 8 इंच मी इथं लावले हे बघा बरोबर इथं लावले. आणि मग तो ही खूण अशी गेली म्हणून सरळ घेतला टेप आणि तिथून परत असा तिरकस केला. तर हे टोक कुठं टेकतंय बघून तिथं मी खूण केली. या रेघेवर खूण करायची ते. आता तुमचा इथं जर 8.5 आला असता तर काय करायचं होतं मग 8.5 इथं लावून घ्यायचे आणि 1.5 इंचापर्यंत सरळ टेप आणि परत हा आपल्याला इथं. तर इथं आला असतं आपला काय आलं असतं हे तर इथून खाली कॅप हाईट आली म्हणजे अर्धा इंच खाली आली असती. या पद्धतीने तुम्हाला कॅप हाईट काढायचे. आता ही माझी इथं निघाली ह्याला काय म्हणतात या उंचीला म्हणतात कॅप हाईट. मग आपल्याला ही जी खूण भेटलेली आहे ती खूण आणि ही 1.5 इंचाची खूण अशी तिरकस रेघ ओढून घ्यायची या पद्धतीने. आणि इथून पुढे आपल्याला द्यायचंय 1.5 इंच शिलाई मार्जिन. जर इथं 1.5 इंच दिलंय तर वर सुद्धा बायसेपच्या पुढं 1.5 इंचावरच एक खूण करून घ्यायची अशी. आणि मग या आपल्याला अशा खुणा मिळवायच्या. एकदम सोपे आणि परफेक्ट बाहीची कटिंग दाखवणार. तर ब्लाउज कटिंग झाल्यानंतर जेव्हा स्टिचिंग करतो आपण ब्लाउज शिवतो तेव्हा अजिबात तुमचा मुंडा कमी जास्त होणार नाही ब्लाउजचा आणि बाहीचा. तर ही जी तिरकी आता रेघ आलेली आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे असा असा टेप फोल्ड करायचा आणि मध्य. आता इथं किती आलं का आलं याचा विचार करत बसायचा नाही. सरळ सरळ टेपचा फोल्ड जिथं आलाय तिथं खूण करून घ्यायची आणि या खुणेवर आपल्याला बरोबर 1 इंचाचं अंतर द्यायचंय. मग ते कसं द्यायचं तर रेघेच्या वर आता ही जी तिरकी रेघ आली ना आपली
त्या रेघेच्या वर अर्धा इंचावर खूण करायची आणि अर्धा इंच खाली करायची खूण आणि मग ही आपली अशी इथं न्यायची आणि इथून इथं, नंतर ही रेघ आपली इथं आणायची आणि इथून इथं. बघा किती छान आणि परफेक्ट आपला हा आकार आलेला आहे. तर आता आपलं कॅप हाईट पण बघूया किती बसली. तर कॅप हाईट माझी बसलेली आहे बरोबर 3 इंचावर. समजलं? या पद्धतीने तुम्ही अंगावर माप घेतलं असं तर अशी कटिंग करायची. समजलं? आता इथं किती आहे? 6.25 इंच. आता यामध्ये काय फरक होणार आहे बघा. उंची तर आपली तेवढीच आहे 11 इंच, फक्त बायसेप 6.25 आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय. तर अर्धा इंच प्लस केल्यावर काय होणार आहे? 6.25 आणि अर्धा इंच तर 6.25. तर इथं खूण येणार आहे. कुठं? इथं येणार आहे. फक्त 0.5 इंचाचा फरक पडलाय, बाकी सेम. आणि मग हे काय होणार आहे? थोडस आतमध्ये बायसेप येणार आहे. ही अगदी परफेक्ट बाही बसेल किंवा घट्ट बसेल, त्यापेक्षा अंगावरचं माप एकदम व्यवस्थित बसणार आहे. शक्यतो एल्बो साईज 3/4 साईज बाही शिवायची असेल तर तुम्ही अंगावर माप घेतलेलं बरं. यात फक्त 0.5 इंचाचा फरक पडणार आहे, बाकी सेम टू सेम कटिंग अशीच येणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.